हॅलो, सलाम, नमस्ते, गुड मॉर्निंग. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी शिवलक्ष्मी. माझा जीवन प्रवास सागर मंथन एक अनोखं जीवन किन्नर जीवनाकडे वाटचाल याचा भाग चौथा आज आपण ऐकणार आहोत. काल आईजवळ केलेल्या कन्फेशनबद्दल आपण सर्वांनी माहिती करून घेतली आहे. आज आपण माझ्या आईने मला कुठे कुठे कसं कसं सपोर्ट केला त्याबद्दल बोलणार आहोत. मुळात काय झालं, आईला जेव्हा माहिती झालं की मी अशा पद्धतीचं माझं वागणं आहे किंवा मी अशा पद्धतीचं पर्सन आहे, तर आईने त्या गोष्टींचा चिडचिड हाडहाड करायला सुरुवात नाहीच केली. उलट मला जास्त क्लोजली समजून घ्यायला सुरुवात केली. पण वडिलांचं माइंड थोडं वेगळ्या पद्धतीचं होतं. माझं डान्समध्ये भाग घेणे वडिलांना आवडत नव्हतं. मी मुलींसारखा मेकअप करून डान्स स्पर्धांमध्ये बाहेर जाऊन स्पर्धा सहभाग करणं वडिलांना अजिबात आवडत नव्हतं. वडिलांचं म्हणणं असायचं, खो खो, कबड्डी अशा गोष्टींमध्ये भाग घे, अशांमध्ये नाव कमव, स्पोर्ट्समध्ये जा. पण माझ्यासाठी माझा स्पोर्ट्स म्हणजे माझा डान्स होता. सो मी कधीच असा विचार केला नाही आणि आईने मला कधी तसा विचार करू दिला नाही, कारण आईने मला ॲक्सेप्ट केलं होतं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आणि त्याच पिरियडमध्ये मनमाडमध्ये बेस्ट डान्सर ऑफ मनमाड अशी स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेच्या वेळी मला भाग घ्यायचा होता. छान मेकअप करायचा होता. काही छेड मोहे गरवा लगाय असं देवदासमधलं गाणं होतं. मी 10वीला 9वी-10वीला असेल कदाचित त्यावेळी. तेव्हा आईने मला भाग घ्यायचा. माझ्या वडिलांनी सांगितलं नाही नाही नाही. काहीतरी माझ्या मते ₹100 एंट्री फी होती काहीतरी फक्त त्या काळामध्ये. पण माझ्या वडिलांनी नाही म्हणून मला उत्तर दिलं. मी खूप हे केलं. माझ्या आईने खूप भांडण केलं की नाही तो भाग घेणार. माझ्या वडिलांनी नाही 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 केलं. मी खूप रडले, खूप त्रास करून घेतला, खूप हे करून घेतलं. मला भागच घ्यायचा आहे, मला भागच घ्यायचा आहे, मी पहिलाच नंबर घेईल, मला भागच घ्यायचा आहे. पण नाही, माझे वडील ऐकतच नव्हते. आईने माझ्या वडिलांशी माझ्यासाठी खूप भांडण केलं, खूप भांडण केलं. ₹100 आई देऊ शकत होती, परंतु वडिलांना न सांगता किंवा वडिलांना न विचारता आई मला घरातून बाहेर एखाद्या स्पर्धेसाठी पाठवू नव्हती शकत, कारण तेवढा धाक आणि तेवढे कंट्रोल होतं वडिलांचं घरावर. सो या सगळ्या गोष्टींसाठी आईने खूप वडिलांशी वाद केले आणि मला भाग घेण्यासाठी शेवटी वडिलांना मजबूर केले की घेऊ दे त्याला भाग, जे होईल ते होईल. आत्ता जर नंबर नाही आला ना त्याचा, तर त्याला परत कुठल्या स्पर्धेत भाग घेऊ देणार नाही. आणि कोइन्सिडेन्स असं माझं नशीब बघा असं की खरंच मी भाग घेतला आईच्या बोलण्यामुळे आणि माझा फर्स्ट नंबर आला होता त्यावेळेस. बेस्ट डान्सर ऑफ मनमाड झाली होती मी त्यावेळेस. आणि त्यानंतर मी डान्समध्ये कधीच मागे बघायचं ठरवलं नाही आणि आईने मला पुढे जाण्यासाठी सपोर्ट करत राहिली. वडिलांचा सपोर्ट खूप कमी प्रमाणात मिळत गेला. वडिलांचं म्हणणं होतं की आता 10वी झाली आहे, आता याला थोडंसं मर्दासारखं वागवायला शिकवा, नुसता बायल्यासारखा करतो. म्हणून वडील प्रत्येक वेळी तशा गोष्टींमधनं बडबड करायचे, बोलायचे. खूप 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 ऐकून घेतलं आहे मी या सगळ्या गोष्टीसाठी. वडिलांनी ठरवलं की भोसला मिलिटरी कॉलेजला टाकायचं. मिलिटरी कॉलेजला गेला तर थोडासा मर्दानी होईल, मर्दांसारखा उठेल बसेल. हॉस्टेलला ठेवायचं याला आणि तिकडेच याला मिलिटरीचं शिक्षण द्यायचं, म्हणजे याच्यातला बायकीपणा कमी होईल. काय माहिती वडिलांना का असं वाटलं असेल, पण मी जेव्हा पण डान्स करायचे त्यावेळेस माझ्या वडिलांना नव्हतं आवडत ते आणि माझे वडील त्या गोष्टीचा थोडाफार तिरस्कार करायचे. पण माझी आई मला नेहमी सांगायची, कारण मला जर डान्स करताना कोणी चिडवलं, हसलं, कुदलं ना, तर माझी आई म्हणायची, बाळा आज जे हसतील ना ते उद्या तुला भेटायला पहिल्या रांगेत बसतील, उद्या तुझा डान्स बघायला ते पहिल्या नंबरला बसलेले दिसतील. या वाक्यावर, जे तुला हसतील उद्या त्यांचे दात दिसतील, या सगळ्या वाक्यावर मी आजपर्यंत जगत आले की लोक जेवढे मला हसत राहणार तेवढे ते माझ्यासाठी वाट बघत बसणार आहेत. हा अनुभव आजपर्यंत आईच्या शब्दाचं मी घेत आलेले आहे. परंतु पुढे भोसले मिलिटरी कॉलेजला टाकायचं आणि मी भोसले मिलिटरी कॉलेजला जाणार, घरापासून दूर जाणार, हा भयावह असा प्रसंग होता माझ्यासाठी. टेन्शन खूप यायचं. मी शेवटी ठरवलं की ठीक आहे, वडील म्हणतायत तर जाऊयात. ठीक आहे, आता मला ॲडमिशन घ्यायचं तर भोसलालाच घ्यायचं. परंतु आईपासून दूर जाण्याची इच्छा नव्हती. तरीसुद्धा भोसला मिलिटरी कॉलेजला जायचं ठरवलं. मी कशी राहणार? कधी घराच्या बाहेर एकटी फिरली नाही, उठली नाही, बसली नाही. कधी मित्रांमध्ये गोट्या, पतंग,
विट्टी दांडू, लपाछुपीसारखे सुद्धा खेळ खेळली नाही. मला पतंग उडवता येत नाही, मला क्रिकेट खेळता येत नाही, फुटबॉल माहीत नाही. सो कसं काय मी या सगळ्या गोष्टी हँडल करू शकणार आहे हे मला कळत नव्हतं. आणि अचानक असं एकदम घर सोडून, आईला सोडून, समजून घेणाऱ्या व्यक्तींना सोडून बाहेरच्या जगामध्ये वावरायचं, राहायचं, उठायचं, बसायचं माझ्यासाठी थोडं टेन्शनसारखं होतं. खूप मनावर दगड ठेवून आईचं समजावणं ऐकून, आईने शिक्षणाबद्दल मला जो सपोर्ट केला ते सगळ्या गोष्टी ऐकून मी भोसले मिलिटरी कॉलेजला नाशिकला ॲडमिशन घ्यायचं मनात हो असं ठरवलं. आणि मग पुढे काय घडलं हे बघण्यासाठी उद्या भाग 5वा बघायला विसरू नका. त्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, घंटीचं बटन दाबायला विसरू नका, ताकी तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर पाहायला मिळतील. आणि सगळे व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींपर्यंत पोहोचवा. आणि माझा जीवन प्रवास, सागर मंथन, अनोखं जीवन, किन्नर जीवनाकडे वाटचाल भाग 5वा उद्या बघायला विसरू नका. बाय.